थोडी माया जाळ संकीर्तने संकीर्तने निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ. जय जय राम कृष्ण हरी हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण आपलं चाललंय बाबा जड घरातून बाहेर पडलो नाही. भवजळ काया पंचतत्व माया भवजळ काया पंचतत्व माया भजन उपाया पंढरी रावो भजन उपाया पंढरी रावो पंढरी रावो निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ तारक पंढरी प्रसिद्ध भीमा तीरी तारक पंढरी प्रसिद्ध भीमा तीरी वेदे चराचरी बोले वेदू वेदे चराचरी बोले वेदू बोले वेदू निवृत्तीचे फळ सकळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ माया मोह जाळ ममता निखळ माया मोह जाळ ममता निखळ सेविता सकळ होय हरी सेविता सकळ होय हरी होय हरी निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ
भजन उपाया पंढरीराव. आपली झेप असती तर आपण एकदम झाडाच्या शेंड्याला उडी मारून गेलो असतो. पण ती जमत नाही. म्हणून भजन उपाया पंढरीराव. पंढरीरावचा जो संकेत आहे, श्री सगुण हाच मुळात संकेत आहे. कशाचा तरी तो संकेत, निर्गुणाचा संकेत. कोणाला काय त्याला नाव द्यायचे ते त्याने द्यावं. त्याप्रमाणे ह्या नामावळी म्हटल्या जातात. श्रीराम जय राम जय जय राम म्हटल्या, ओम नमः शिवाय म्हटलं, काय आपल्याला म्हणायचं. तर हे संकेत आपण कोणते देणार त्याला, त्याच्याप्रमाणे आपल्या आपल्या आवडीनुसार चित्तावर चांगला परिणाम होईल. तर यात भजन उपाया पंढरीरावच का, तर भजन उपाया सगुणराव हे खरं. सगुण जो राव, सगुण जी श्रेष्ठ वस्तू, आपल्याकडे राव म्हणण्याची पद्धत आहे. आदरार्थ आहे त्याच्यामध्ये. कोणालाही म्हटलं तरी आपण जर त्याला काय नाव असेल त्याला राव जोडलं की त्याला त्याच्याबद्दलचा आदर व्यक्त होतो. मूळ तो शब्दच आदराचं प्रतीक आहे. म्हणून हा पंढरीराव म्हणजे सगुणाचा राव. आपल्याला कोणता सगुण राव म्हणायचा आहे, काय राम म्हणायचं, कृष्ण म्हणायचं आहे, काय आपल्याला जे वाटतं आहे ते म्हणावं. पण नुसतं म्हणून नाही, संकीर्तन करून सारखं सतत मनावर. कोणाला ते गाण्याच्या बाजूने आवडतं, कोणाला वाचण्याच्या बाजूने आवडतं, कोणाला त्याची कथा ऐकण्यामुळे आवडतं. हे संतांचं आहे, भगवंताचं आहे. त्या का मार्गाने का होईना पण ते सातत्यानं पडत राहावं. या तिथं याच्यासाठी अधिक स्पष्ट होण्यासाठी पंढरीराव का म्हटलं. काय माणसाला समाधान नाही, काही करा, किती बघा, किती व्याप माणसाचा चाललेला आहे. पैसा मिळवायचा चालला आहे, शिक्षण करणाऱ्याचा चालला आहे, शिक्षण देणाऱ्याचा चालला आहे. बाहेर व्याप आहेत त्यांचं काही बोलायची सोय नाही. तर आपल्याला जरी व्याप पाहिले, आपल्याबरोबरच्या माणसांचे व्याप पाहिले, तर आपल्याला कळते की हे सगळं होतंय खरं, पण हातात किंवा चित्तात समाधान नाही. काहीतरी व्हायचं आहे, अजून कधीतरी होईल असं वाटतंय. हे जे सगळं भवजळ आहे, म्हणजे आपल्यावर जाळ टाकलेलं आहे, होणार आहे काय होणार नाही. होणार तर आज होणार, त्याचं नाही होणार. आणि या अर्थाने की मी आज जर झालं तर मग उद्या काय होणार, उद्या उजाडल्यावर हेच त्याचं उत्तर. नाही तर लोकांना भलती चिंता वाटते. आजच समजा मुक्त झालो तर ते सगळं लॉकरपासून ते दिसायला लागते मग सगळं माणसांना की ते काय होणार. म्हणजे वस्तू वेळातलं कानातलं अमकं तमकं सगळं काय कुठे कुठे ठेवलेलं आहे, सगळं जमीन जमले, ते कुठं नावं लागलेत, ते सगळं त्याचं काय म्हणजे असंही वाटतं. ते सुटत नाही. इतकं करून पुन्हा मुक्त व्हायचं झालं म्हटलं तर आपल्याला, आपण सगळं बारकाईनं वाचणारे लोक आहात. बाबांचं सुद्धा एवढ्या साधनेमधलं वृत्तांत आपण वाचलेला असेल. त्यात शेवटी त्यांनी आनंद साधनेमध्ये एक बारीक मुद्दा दिला आहे, आपल्या लक्षात असेलच तो, की मुक्त व्हायचं आहे, सगळं खरं आहे, मी सोडून दिला तर आनंद होईल. हे खरं आहे. मी गेल्यानंतर, मी या गेल्या अर्थाने, मी काही जात नाही ते बरोबर आहे, मनुष्य जात नाही ह्याच्या अर्थाने नाही, मी गेला तर त्याच्यातला हा अहंकार गेला, मीपणा गेला, ते मी या अर्थाने विस्मरण झालं, सगळं झालं. तर त्यानंतर तो आनंद होणार, कारण तो गेल्याशिवाय काही आनंद येत नाही. तेव्हा मीपणा आहे तोपर्यंत हा सगळं मीपणाचा आविष्कार आहे. हे माझ्या काळजा, माझं ते सगळं ते काय जे ठेवले ते उद्या राहिले का नाही, आज आहे का नाही, वाढलं का नाही, कमी झालं का नाही वगैरे जे काय सगळं चाललंय ते सगळं त्याचेच आविष्कार आहेत. तो नसता तर ह्या सगळ्याला काय अर्थ नाहीच आहे. तो जो आहे तो गेला की आनंद होणार. तर आता तो सोडायचा. सोडला आणि गेला तर हा आनंद कोणाला होणार असं वाटतं. बारीक मुद्दा आहे वा. बरं, साधनेतल्या माणसाला याचं अर्थ कळू शकेल की अरे त्यावेळेला परमानंद होणार, पण तो पाहायला मी नसणार, कारण मी नसलो तरच तो होणार नाही. फार चिंतेचा विषय वाटतो.
आणि जर एवढं बारीक मनुष्य विचार, आता बाबांसारख्या मनुष्य म्हणून इतकं बारीक सगळे विचार खोदत जाऊ शकले ते तिथपर्यंत की अरे हे जर मी नाहीच होऊन होणार तर मग आनंद कोणाला होणार मग, असं होतं. म्हणजे जरी हे म्हणून नैषा तर्केण मते आपणे, या उपनिषदाने म्हटलंय की हे तर्कानं सुटणारं नाही. तर्क पोचू शकत नाही. तर्कानं काय होणार, जास्तीत जास्त पुढे कुठे राहणार, तर मी मग तो नाहीसा होणार, मग ते सगळं जाणार, मग त्याच्यामुळे लागलेल्या काळज्या नाहीसा होणार, आमकं होणार, तमकं, सगळं ठीक आहे. हे सगळं तर्कातच झालं शेवटी. तर्काने शेवट काय गाठला तर मी नाहीसा होणार, तो झाला की तुम्हाला आनंद होणार. मग मी जायचं झालं तर त्या आनंद झाला तर त्याचं काय होणार, मला काहीच उपयोग नाही त्याचा. आत्ता निदान सुखदुःख वगैरे असतात हो, वेळ जातो. अहो भांडाभांडी झाली तरी वेळ जातो की त्याच्यात, असं काय करणार. म्हणजे ते झालं तरी वेळ जातो, गप्पात वेळ जातो माणसाचा. समोर बसले टीव्हीला आला कधी वेळ जातो काय कळत नाही. वेळेला हाक मारल्यावर आठवण येते. म्हणजे सगळं होतंय हो. आता आम्ही त्याच्यात आहे त्याचं तसं म्हणजे आम्ही बिझी आहोत ना, एंगेज आहोत. तिथं मीच गेला मग तो आनंद होणार आणि मग आमचं काय होणार असं. त्या क्षणी ते म्हणले मला पायाखालची जमीन हादरल्यासारखी वाटली. अरे हे सोपं नाही आम. याच्यानंतर जर अनुभवणारा कोणी असेल तर तो साक्षी असेल आणि तिथं राहून तो पाहिल. मग पुढे काय होईल, त्यात पुढे काय होईल हे सांगायचं नाही. आता साखर जिभेवर ठेवायची, चाखल्यानंतर कळेल ह्याची गोडी काय. हे सुटल्यानंतर जो आनंद आहे तो त्याचं स्वरूप काय आहे ते सांगता येत नाही, कारण तिथं तर्क पोचत नाही, शब्द पोचत नाही, विचार पोचत नाही. म्हणूनच आपल्याला तिथपर्यंत जाता येतं. वस्तू खुणेनं दाखवता येते, ते वस्तूत जाऊन मिळवायची. त्याला बरे कसे दाखवतो नाही का ते, तसं ते आहे. तसं ते बोटानं ते नुसतं दाखवते तसं आहे. तेव्हा आता अडचण काय होते की आता समजा अगदी काय सूर्यापर्यंत पोचायचं आहे आपल्या भाषेमध्ये, साध्या भाषेमध्ये ते जास्तीत जास्त लांब आपल्याला काय कळता येण्यासारखं तर सूर्याकडे, तर तो तिथे सूर्य. अच्छा, म्हणजे हा प्रकाशित झाला, याच्याबरोबर मी राहिलो. म्हणजे जसं निसर्गदत्त म्हणायचे की आम्हाला अंधार प्रकाशाचं सुखदुःख आहे, ह्याचं कारण आम्ही सूर्याबरोबर राहत नाही. बरोबर आहे. सूर्याबरोबर जर कायम एखादा मनुष्य राहायला समजा, कल्पना करा, तर तो कायम प्रकाशितच आहे. तसं आत्मस्वरूपाचं आहे. त्याच्याबरोबर जर कायम राहिला तर तो प्रकाशितच आहे, तो आनंदातच आहे. तर ते गोल फिरलं ते इथलं काम आहे. ते आपण इथे पाय टेकले ह्याच्यात म्हणजे मी थोडक्यात त्याच्यात राहिलो तर मला हा अंधार आणि प्रकाश आहे. मी तिथेच बसलो असेल तर ते फिरू दे, काय फिरायचं तेवढं. मग तसं हे जे घटिका यंत्र जसे परिभ्रमे का चालू दे की तसं काय चाललंय ते आपल्याला काय करायचं आहे. पण तसं होत नाही. माझे पाय सुटतील की काय असं वाटतं. तर ते जे प्रकाश आहे मग तो ते हे पटतं सगळीपर्यंत की तिथं जर असलं, जर सूर्याबरोबर मी असेन तर हे सगळं फिरत राहील, पण मी एका ठिकाणी स्थिरही राहीन आणि प्रकाशितही राहीन. याचाच अर्थ आनंदात राहीन. ज्ञानाचं लक्षण काय, प्रकाश. आपण म्हणतो डोक्यात प्रकाश पडला का वगैरे ते असं, म्हणजे इथं कोणाला कोण म्हणत नाही, क्षमा करा, पण डोक्यात प्रकाश पडला का म्हणजे ते काय कळलं का, म्हणजे अशा अर्थाने आपण ज्ञान म्हणून म्हणत नाही का. मग आता हे ज्ञानाचं दाखवताना मग काहीतरी उदाहरण देतो, दृष्टांत देतो, कुठेतरी काहीतरी देतो. ते देताना दाखवलं की हे असं आहे ना, त्या सूर्याबरोबर एखादा राहिला तर होतं काय. माणसाची अडचण अशी आहे की तिकडे बघायला लागलेला मनुष्य ते तिथं आहे ना त्या बोटाकडे बघत राहतो, तो सूर्याकडे बघतच नाही. म्हणजे कुठं म्हणता, इथं का तिथं का, तिथं सूर्याकडे बघायचं आहे. आणि नुसतं बघून नाही, तिथं जाण्याचा प्रश्न आहे. ते जाण्याचा प्रश्न दूर राहिला, ते राहू देते, काय जरा लांबचंच आहे प्रकरण, म्हणून तर आपल्याला एका अभंगातून बाहेर येत नाही आपण. तर सकाळी गोपाळ केव्हा कोणाला आहे ते 1-2 बहुतेक 1-2 सेशनमध्ये होईल. पण हे एवढं संपायला सुद्धा एवढा वेळ लागतो. त्या बोटाकडे लक्ष राहतं आणि जे वस्तू दाखवली त्याच्याकडे जात नाही, आणि जी वस्तू दाखवली ते व्हायचं हे त्याच्या पुढे राहतं. त्या अशा अडचणी आहेत. म्हणून इथे जरी आपण हे पाहिलं तरी निदान बोटाकडे लक्ष आहे ना, काय हरकत नाही. त्याला निदान सूर्य तर दिसते, बाकीच्याकडे बोटं दाखवण्यापेक्षा देवाकडे सूर्याकडे बोट आहे असं काही कमी नाही. आणि तो सूर्याकडे पाहतोय, ठीक आहे. बोटाकडे पाहिलं की इथून पुढे पाहिलं की जे दिसतोय ना ते, मग तो झाडातला पक्षी वगैरे आपण नाही का म्हणत, ते तिथे बघ त्याच्या खाली नाही, त्या पांदीच्या खाली, तसं हे आहे. तर त्या दिशेनं पाहिलं म्हणजे ते कळेल ना, मग त्या दिशेनं पाहिलं म्हणजे देव कळेल. तसं ह्यानं देव अनुभवलेला आहे, त्याचेही प्रतिबिंब आहेत. हे जे भंग आहेत हे देव पाहिलेल्यांची प्रतिबिंब आहेत. तिथे आपल्याला तेवढंच सापडतं. आता बिंब शोधायचं, ते कुठे आहे ते मूळ शोधायचं, हे प्रतिबिंब आहे. तर आता आपल्यासमोर जो अभंग आहे, आपण त्याच्याकडे जर बारकाईनं पाहिलं तर बोटाने सुद्धा कुठे दाखवलं आहे हे पाहता येईल. म्हणजे आत्ता बोट दिसते, कारण समोर अभंग आहे तो कोणी वाचू शकतो, तर दिसतोच आहे. आपल्याकडे काय पान नंबर वगैरे घेतला असेलच आपण, काय घेतलं ना.
375 वगैरे. हे 375 म्हणजे हे बोट आहे फक्त, बाकी काय नाही. काय दाखवले ते बघायचं आहे, ते काम राहते. वैष्णवांचे कुळी धन्य जन्म, वैष्णवांचे कुळी धन्य जन्म, धन्य जन्म. नित्य हरिकथा नित्य नामावली, नित्य हरिकथा नित्य नामावली. वैष्णवांचे कुळी धन्य जन्म, वैष्णवांचे कुळी धन्य जन्म, धन्य जन्म. नित्य हरिकथा नित्य नामावली, नित्य हरिकथा नित्य नामावली. म्हणून पंढरी उपजावे संसारी, म्हणून पंढरी उपजावे संसारी. प्रत्यक्ष श्रीहरी तीरी वो भावन, प्रत्यक्ष श्रीहरी तीरी ओ भा, तीरी ओ भा. नित्य हरिकथा नित्य नामावली, नित्य हरिकथा नित्य नामावली. नित्यता दिवाळी नाही तेथे द्वैत, नित्यता दिवाळी नाही तेथे द्वैत. नित्यताच्युत तिष्ठतसे, नित्यताच्युत तिष्ठतसे, तिष्ठतसे. नित्य हरिकथा नित्य नामावली, नित्य हरिकथा नित्य नामावली. वैष्णवांचे कुळी धन्य जन्म, वैष्णवांचे कुळी धन्य जन्म, धन्य जन्म. नित्य हरिकथा नित्य नामावली, नित्य हरिकथा नित्य नामावली, नित्य हरिकथा नित्य नामावली. नित्य हरिकथा नित्य नामावली. वैष्णवांचे कुळी धन्य जन्म. शब्द हा संकेत आहे, जसं मग अशी म्हटलं नाम हा संकेत आहे. पंढरीराव पंढरी हा संकेत आहे. पंढरी म्हटलं तर सगळ्यांना तिथंच जाऊन बसावं लागेल आपल्याला, ते तर व्यवहारानं पण अवघड आहे. ठीक आहे, इच्छा आहे जमेल जावं. तिथं नित्यता अच्युत तिष्ठत असे आहे. इथे म्हटलं तसं तारक पंढरी प्रसिद्ध भीमा तेरी हेही आहे. पण हे एक सिंबल झालं, एक त्याचं संकेत झाला की ह्या ठिकाणी हे मिळेल. पाणी कुठे मिळेल? विहिरीत मिळेल. कुठली विहीर? प्रश्न आला. मग आता आपण चटकन सांगू की ही कोपऱ्यावरची विहीर. हां ठीक, कोपऱ्यावरची विहीर तर तिथेच मिळेल का? तर नाही, विहिरीत मिळेल असं म्हटलं. हां, तेवढा फक्त संकेत समजून घेतला म्हणजे झालं त्यातला की पंढरीराव काय, भीमा तेरी, तारक पंढरी आहे, सगळं आहे बरोबर. फक्त हे म्हणून पंढरी उपजावे संसारी हे या अर्थाने की संकेत, जिथं विहीर आहे तिथं पाणी मिळेल, जिथं तळं आहे तिथं पाणी मिळेल. रामकृष्ण म्हणत आपल्याला कल्पना असेल की सरोवर, तळं अशा ठिकाणी जावं. त्यातल्या त्यात स्वतः खणून पाणी काढणारा मनुष्य वेगळाच, हो की नाही? ते आढळला तर साष्टांग नमस्कारच आहे, त्याला प्रश्नच नाही. पण तसं, कारण त्याचं करायचं ठरवतं कुठेही पाणी लागेल, तो एक प्रश्नच वेगळा. पण निदान विहिरीला पाणी मिळेल, तळ्याला पाणी आहे, सरोवराला पाणी आहे. तहान मागायचे, तहान कुठली लागली हा विचार करावा क्षणभर की मला असमाधानाची तहान लागलेली सारखी. कितीही मिळव अजून आहे ते बुटात घालून नाही नेत, ते मोजातून काय काय करा ते म्हणतात. आपलं काय, आपले काय माहिती, ते लिहिले तसं.
रेकॉर्ड. तेव्हा असं ते मिळालेलंच आहे, तरी सुद्धा अजून मुठात पाहिजे, मजात पाहिजे, हातात पाहिजे. अलीकडे ते पायाच खिसे शिवतात, ते काय कशासाठी याच्या शिवतात काय कोण डोकं, फॅशन बिशन असेल एखाद्या वेळेला, पण ते पायात खिसे, इकडं खिसे, ते काय गुडघ्याला खिसे, कुठं खिसे हवं. म्हणून मला वाटलं की हे घातलं तर नसतील हे लोक, म्हणजे असं काय ते घालून येतात अलीकडे ना काही काही वेळेला लोक, तर फॅशन म्हणून असेल म्हणून सोडून देतो मी. पण काय सांगता येत नाही. आता बुटात आणि मोजात म्हटल्यानंतर म्हटलं हे पण काय सांगता येते यांचं. तर हे असं इतकं असमाधानाची तहान लागलेली. आता हे असमाधानाचं सगळ्याचं साररूप कारण, जसं इथं सगुणाचा संकेत म्हणला तसं असमाधानाचा संकेत पैसा, लोभ. त्याचा तो लोभ आहे, ते बाकी त्याचं सगळं त्याच्यात येतं त्या एका लोभात. तर तसे संकेत समजावे. ते कुठे मिळेल पाणी विहिरीचं म्हटलं ना, तसं ती विहिरीत मिळेल. तसं विहीर कुठली तर उपाजन उपाया पंढरी राहो. त्यावेळेला इथं असं पंढरी आहे, तिथं असं वातावरण आहे. आज आपण एक 700 वर्षांनी 800 वर्षांनी आज विचार करून पाहावं की तसं वातावरण असेल का. पांडुरंग तिथेच आहे. इतकी गर्दी होईल, व्यवहाराने प्रश्न येईल, रस्ते येतील, काय पाण्याचे प्रश्न, किती गोष्टी येतील, पण एक त्यांनी सांगून ठेवले की विहिरीचं ठिकाणी आपल्याला पाणी मिळेल, प्यायचं मिळेल. आजही तसंच मिळते, नदीलाच मिळते, विहिरीलाच मिळते, सरोवरातच मिळते, तळ्यात मिळते. आता तंत्रज्ञान निघालं, बोरमधून मिळते. हे मूळ पाणी कुठे आहे याची कल्पना आहे. आणि जी ही तहान लागलेली ती भागवायची असेल, असमाधानाची तहान कमी करायची असेल, तर भगवंत निर्मित पाणी हवं, मनुष्य निर्मित नाही. मनुष्य निर्मित पाणी बुडवत हे तारतं. तारक पंढरी ती अशासाठी की ती तारून नेते, ते पाणी तारतं. ह्यातलं तुम्ही काय वाटेल ते मिळवा, पद मिळवा, सत्ता मिळवा, काय पैसा मिळवा, मोठे व्हा, काय व्हायचे ते व्हा, पण असमाधान किंवा शांती चित्ताची जात नाही. तेव्हा आणि ती आज नसली तर ती उद्या, ती आज समजा एक शांती आहे. एखाद्याला असं वाटतं कुठं काय माझ्या काय प्रपंचात कमी नाही, उद्या सकाळी काय कमी आहे ते दिसेल. उद्या सकाळी उजाडायची सुद्धा वाट बघायचं कारण नाही. पहाटेच फोन येतो, असं झालं सगळं. जसं ती मंत्रिमंडळ गडबडलं, दिला राजीनामा. आता त्यांनीच राजीनामा दिला म्हणजे मधल्या सगळ्यांनी दिल्यासारखंच झालं असं होतं ते ना. तेव्हा आपल्या राज्यशास्त्रामध्ये आहे तसं. मुख्यमंत्र्यांचं एकदा त्यांनी स्वतः द्यायचा ठरवला तर ते खालच्या सगळ्या मंत्रिमंडळाचा राजीनामा धरला जातो, कारण लोकशाहीच्या आपल्या पद्धतीमध्ये ते आपण स्वीकारलंय. इतर एखाद्याने दिला तर ठीक आहे, त्याच्यापुरतं जाईल, पण हे असं गडगडतं काहीतरी एकदम. ते काय होतं असं म्हणून हे अस्थिरता जी आहे तिने असमाधान येतं, तिने भीती येते, तिने असुरक्षितता येते. म्हणून हे असमाधानाची तहान आहे. त्याला शाश्वत भगवंताचं पाणी आहे, बाकी काय नाही. ते कुठे मिळेल, विहिरीवर मिळेल. त्यातल्या त्यात कुठं जावं ते रामकृष्णांचं सांगत होतं. ते आत्ता आपला विषय आधी होता. तर रामकृष्ण म्हणाले ते बरोबर, ते आपल्याला त्यांनी सांगितलं. त्यातल्या त्यात सरोवर, तळी अशा ठिकाणी जावं, कारण तिथे हाताशी असतं पाणी, हातानं येण्यासारखं असतं पटकन. विहिरीतलं पाणी जरा कठीण काढायचं. त्याला ते सगळं साहित्य पाहिजे, ते किती खोल आहे ते पाहिजे, अंदाज पाहिजे, काढण्यास सराव पाहिजे, कितीतरी गोष्टी आहेत. तर त्या असतील तर ते मिळेल. पण हे कसं चटकन गेला, गोंधळीन पाणी घेतलं मनुष्य पिऊन आला असं आहे. तर तशी जी सिद्ध क्षेत्र असतात ती सरोवर तळ्यासारखी असतात. तिथं तहान लवकर भागेल म्हणून जा. अमुक ठिकाणी जा असं नाही आहे. ते पाणी कुठे भागेल, ते तहान कुठे भागेल ते सांगितलेलं आहे. मग ती जे आपल्याला जिथे भागते असं वाटतं तिथे जावं, तिथे ती भागेल. मग हे आता भागेल हे कसं आहे, तर इथे आत्ता आपण हे जे समोर पाहतो, आपण जर क्रमानं पाहिलं तर यामध्ये सातत्य दाखवण्यासाठी 4 शब्द येऊन गेले. नित्य हरिकथा, नित्यनामावळी. हे आपण जर पाहिलं तर नित्य हरिकथा, नित्यनामावळी, मग नित्यता दिवाळी आणि नित्यता अच्युत. अत्यंत क्रमाने शांतपणे ज्या वेळेला सत्पुरुष आपला अनुभव सांगतात त्यावेळेला त्याच्यात इकडं तिकडं सुद्धा काही नसतं, कारण ते असं गोळा केलेलं नसतं, ते अनुभवाचं असतं. त्यामुळे त्याच्यातली सुसूत्रता ही आपोआप येत असते. जेव्हा माणसाला आत्मानुभव असतो तेव्हा सांगण्याला तर्क वेगळा लागत नाही. विद्वानाला तर्क लागतो, कारण त्याला ते व्यवस्थित सांगावं लागतं. तसं ते अनुभवी पुरुषाला व्यवस्थित वगैरे वेगळं सांगावं लागत नाही. जो सांगतो ते व्यवस्थित असतं. रमण महर्षी जे म्हणाले ना ते कराय, त्यांना एकदा म्हणलं होतं ना, आपल्याला आठवण आहे ना, त्यांनी जे सांगितलं त्यावेळेला तिथं जी विद्वान मंडळी होती त्याच्यातले जे काव्यकंठ वगैरे जी मंडळी होती मोठी मोठी, तर त्यांनी सांगितलं की आता महर्षींचं आपल्याला माहिती, ते कुठं शाळेत गेली नाही, काय नाही, मनुष्य आत्मानुभवी मनुष्य योगमार्गी. तेव्हा त्यांच्याच ते म्हणाले की आपण जे सांगत आहात
तो शंकराचार्यांचा वेदांत आहे, त्यातलं आहे हे सगळं. आपण जे बोलता आहात ते त्यातलं आहे. ते म्हणाले असेल 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 आचार्याने सांगितलं ते असेल. ते म्हणले असेल असंही नाही, जर काही समजा ह्याच्याशी जमत नसेल तर ते दुरुस्त करून घ्या म्हणले. ज्ञानाला जी निसंशयता आहे ना, खात्री आहे ना, ती त्यांच्या ठिकाणी आहे, तशी ती निवृत्तीनाथांच्या ठिकाणी आहे. म्हणून या म्हणण्याला महत्त्व आहे किंवा आपण ते घेण्यासारखं आहे. काय आहे? नित्य हरिकथा, नित्यनामावळी, नित्यता दिवाळी. जर नित्य हरिकथा असेल, जर नित्यनामावळी असेल तर मग नित्यता दिवाळी आहे. दिवाळीमध्ये आपल्याला तहान नाही, भूक नाही, आनंद आहे. दिवाळीचा सारांश काय मला सांग. दिवाळीत खायला प्यायला मिळाला हा सारांश आहे, 4 कपडे आणले हा सारांश आहे, 4 मंडळी आले हा सारांश आहे. आपण त्याचं सार म्हणून काय सांगू शकतो? सार म्हणून एवढंच सांगू शकतो की आनंद असतो दिवाळीमध्ये. कशासाठी? म्हणजे आता काही दिवाळीत या अर्थाने काही राहिलं नाही. आता त्यातलं जे बाकीचं सगळं होतं ते 12 महिनेच आहे, त्या अर्थानं दिवाळी राहिली नाही. पण दिवाळी शब्दाचा अर्थ कळतो माणसाला अजून तरी ते आहेत. जे काय आता आपण इयर एंड वगैरे करू किंवा काय आता वेगवेगळे साजरे करतो आपण, तर तशा दिवशी म्हणा. पण त्या दिवसाची शेवटी सारांश काय? शेवटी त्याचा आनंद हाच सारांश ना. काय जो असेल प्रसंग कुठल्याही संस्कृतीप्रमाणे असेल, पण दिवशी त्याचा सारांश काय तर आनंदच मला मिळणार आहे. मग हा आनंद मला जर हवा आहे तर मला तो असं कधीतरी हे आजचे जे आनंद आहेत ती जर फ्लिटिंग जॉईस हे आहेत, बरोबर आहे. पण असं झुळूक दाखवलं तर एखादी वाऱ्याची झुळूक येते. आता इतका वेळ बसलो आपण, पण नाही कुठे काय. साधारण प्रपंचाचं प्रमाण हे आहे. प्रपंचात जे सुख आहे त्याचं प्रमाण असं आहे, हे कधीतरी एखादी झुळूक येते, बाकी नाही. बाकी कधीतरी, बाकी सगळे एरवी हे उकडत असते असंच घामाच्या धारा वाहत. कष्ट करतो मनुष्य. कर्म कचाटे मेले म्हणले ना, समर्थांनी सरळ स्वच्छ सांगून टाकले. कर्म कचाट्याने मनुष्य मरतो शेवटी. तेव्हा ते कर्म कचाट्यातनं नाही सुटका होत. मग त्यावेळेला त्यालाही देण्यासारखं काय आहे? त्यालाही सतत आनंद राहील, सतत दिवाळी राहील असं काय आहे? तर त्यासाठी ही नित्य हरिकथा म्हटलं. नित्य हरिकथा, नित्य नामावळी. आणि ती जर ही नामावळी ही त्याला जोडून हरिकथा ही का, तर अनुभवातलं त्याच्यात येतं म्हणून हरिकथा. हरीचा जो म्हणजे भगवंताचा जो अनुभव आहे, मला सांगा भगवंत बरोबर आहे पण मला आकाश बरोबर आहे, तिथे ते सगळं छान आहे असेल काय मला माहीत नाही. किती वर गेलं तरी शेवटी पुन्हा खाली शिल्लक राहतं, वरही शिल्लक राहतं, असं काहीतरी ते होतंय, वर जायचं. पण आकाशातून समजा जर पाऊस पडला ना तर त्याचा मला अनुभव मात्र शांत करणारा असतो. त्याच्यातून 1-4 धारा जर आत्ता पडल्या तर मला त्याचा आनंद होईल की नाही मला सांगा. आज आपल्यातली मोठी माणसं सुद्धा इतकं उकडते तर त्यावेळेला पहिला पाऊस ज्या वेळेला पडतो त्यावेळेला जी मोठी माणसं असतात ती मनातल्या मनात जाऊन बाहेर भिजतात का नाही मला सांगा. असं वाटत असतं ती पोरं तुला उद्या सर्दी होईल, किती वेळ झाला असं म्हणतात त्याला. पण त्यांना असं वाटत असतं की ह्याच्यासारखं मी जर जरा नाचलं असतं जर या पावसात तर बरं वाटलं असतं. कारण तो थेट भगवंताचा आनंद आहे, एकदम आकाशातून आलेला आनंद आहे. तर तशा आनंदाची ते जरी खरं असलं तरी हरिकथेचं मग महात्म्य काय आहे? हरिकथा एवढ्यासाठी की ते जे जगतात तो भगवंत जो कोणी आकाश असेल त्याचा जो एक अनुभव नुसता पाण्याचा, शुद्ध पाण्याचा, गार पाण्याचा, सात्विक पाण्याचा तो जो आनंद आहे तो त्यांच्या रूपाने अनुभवाने प्रत्यक्ष मिळतो. ते कसे जगले यातून मिळतो. असं तसं असतं. मग आता आपण सगुण रूप ओके केलं पांडुरंगाचं छान. आपण कुठलेही घ्या, काय सगुण रूप रामाचं घ्या, पांडुरंगाचं घ्या. आपल्या घरात देवात मूर्ती असतात. आपण देवासारखं बस असं फक्त मुलाला म्हणतो. एकमेकांच्या मनात येत असेल की नाही असं कधीतरी? कशाला उपदेवकार देवासारखं शांत बस असं मोठ्याने सुद्धा एकमेकांना म्हणण्याचा प्रसंग येतो येत असेल. तर तसं ते जे काही रूप आपण ठेवलं ते सगुणाचं एक स्थिर रूप आहे. त्यामुळे स्थिर रूपामध्ये ज्या गोष्टी येतात सुखदुःख, आता घरामध्ये रोज काहीतरी घडामोड जगाचा स्वभाव आहे. त्यामुळे काहीतरी होणार, कोणतरी बाहेरून येणार, कोणतरी जाणार, कोणतरी घरातलं काहीतरी होणार, सुरूच राहणार सारखं. कधी मनासारखं आहे, मनाविरुद्ध आहे सारखं. आपण मध्ये समजा, म्हणजे मी असं म्हणत नाही की काहीतरी विचित्रपणा करावा अशा अर्थानं नाही, पण एक अनुभव म्हणून, प्रयोग म्हणून मधून समजा एक असं देवघरात वगैरे जाऊन आलं तर तिथे काही फरक पडत नाही.
कोणी असं म्हणेल की ती पितळीची मूर्ती आहे, ती चांदीची मूर्ती आहे, ती आमकी आहे, मग तिला काय होणार? तिला काय होणार नाही. महाराजांच्या दगडाच्या रामाच्या डोळ्यातनं सुद्धा पाणी येतं. तेव्हा ते त्या आपल्या भावनेवर अवलंबून आहे. निदान एवढं तरी म्हणू, व्यवहाराने तरी निदान तिथे काही फरक पडत नाही. ते जे काही स्वरूप आपण स्थापन केलेलं आहे ते ज्या भगवंताचं आहे त्याच्यात काही फरक पडत नाही. सुख दुःख नेहमीचे जे काय चढउतार चाललेले आहेत ते शांतपणे ते पाहत बसलेले आहेत. नमस्कार केलात तरी आनंद आहे, नाही केला तरी आनंद आहे. त्यांच्या चेहऱ्यावर जो भाव असतो तो आनंदाचा आहे तसा आहे. मूर्तींच्या सगुणाच्या चेहऱ्यावर आनंदाचा भाव आहे. एक नुसता त्याचं एक प्रतीक आणलं तर त्याच्या चेहऱ्यावर तो भाव. तर आता हा भाव, एक शांतता घेतली, एक त्यांची निरपेक्षता घेतली, एक प्रेम घेतलं, करुणा घेतली, सगळे भगवंताचे ज्या गुणांचं आज दुष्काळ. माणसात गुण का नाही? तर माणसाला ही हरिकथा नाही. आज जे श्रवण करतो ते काय करतो मला सांगा की आपण विचार करा. किती काळ आपला वेगवेगळ्या, म्हणजे जिथे ऑफिसला जावं लागतं ठीक आहे, तिथे तर आपल्या मागे काय असतं त्याला काय पर्याय नाही. जे काय आरडाओरडा गोंधळ काय जे चाललं असेल ते श्रवण करणं भागच. पोटापोटली माणसाला ठीक आहे. ते सोडल्यानंतर त्याच्या हातात उरलेला वेळ हरिकथेला आहे की नाही? आता घरात काही हरिकथा चालू असते ती ऐकावी लागते, ती सोडा, ते कंपल्सरी आहे. समजा जसं नोकरी कंपल्सरी, घरची हरिकथा, तरी सुद्धा पुन्हा काही वेळ असेलच की नाही? मग आपण कशाला आणि ऑन करून परत ते काय भांडता येतं, काय करता येतं, ते कसं संशय आहे ना अमकं नमकं भानगडे कशाला डोक्यात घालून घ्यायचं. बरं तेही समजा आपल्याला आवडणारं नसलं तर मग नेटवर तिथे जाऊन परत तिथे काय गोंधळायचं? आपल्याला आधी गोंधळ आपला आहे तो कमी आहे का मला घरामध्ये? आपल्याला असमाधान आहे ते कमी आहे का? म्हणून का आपण हे करतात आणखीन? मग असं कोण जे करत असेल त्यांनी हा विचार करावा की हरिकथेला आपण त्यांना ती अशी सुद्धा नको आहे. म्हणजे उपासना आपली साप्ताहिक असते. जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण नित्य पाहिजे संकेत. तर उपासना साप्ताहिक आहे. ती सुद्धा आपल्या वेळा ॲडजस्ट झाल्यात. काही काम नाही निघालं तर नातेवाईकांचं काही प्रॉब्लेम, नातेवाईकांचे म्हणजे प्रॉब्लेमच असतात जनरली, तर चांगलं असेल समजा नातेवाईकांचं तर ते काही नसलं तर आपल्याला ते गाठता येतं. हे आपल्याला अनुभव आहे की नाही? ही सगळ्यातनं आपल्याला ती साप्ताहिक जी पाक्षिक होईल का मासिक होईल काय सांगता येत नाही. उपासना सुद्धा ती अशी. ज्ञानेश्वरी आम्ही माऊलीच्या सावलीला जाणार, ती प्रत्यक्ष हरिकथा ऐकणार, ती मासिक उपासना. म्हणजे आपल्यापुरतं आपण बोलूया, बाकी सगळे लोक आपापलं करत असतील. आज आता आपण इथे एवढं नामस्मरण करत आहात, चालू आहे सगळीकडे, चालू आहे, इथेही चालू आहे. तर महाराजांना ज्यांनी नामासाठी जन्म दिला, 53 वर्षे भूमिभार आत्ता बघितलं ना महाराजांचा, 53 वर्षी त्यांना जाण्याचं हे झालं होतं. प्रेरणा झाली की आता जावं आपण, बस झालं कार्य. म्हणून त्या कीर्तनात हा अभंग म्हटला. आणि आपल्याला माहिती आहे की ते थांबलं पुढे सगळं. रामाने सांगितलं नाही जायचं आपल्याला पुढे. 15 वर्ष जगले, 16 वर्ष जगले. तर हे त्यावेळेला त्यांची ते जे काय आता ह्या सगळ्यातूनच शिकायचं आहे. ते जे काय झालं हा ताभंग पाहिला, त्यानंतर पुन्हा शेवटी त्यांनी जाताना जे काय म्हटलं, म्हणजे जे काय नामासाठी उरलेलं आणखीन काय आयुष्य होतं ते वेचलं नामासाठी. त्याला 100 वर्ष झाली तेव्हा आपल्याला एक अखंड माळ करायची बुद्धी होती. अखंड जपाची बुद्धी होती केव्हा? ज्या वेळेला एक सत्पुरुषाने आपलं आयुष्य सर्वस्व त्याच्यासाठी वेचलं. सगळ्या लोकनिंदा अपवाद प्रवाद सगळं ऐकून पुन्हा नाम 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 करत राहिले. नाम तुझं माझं प्राण म्हणून गेले सांगून जाताना त्याला 100 वर्ष व्हावी तेव्हा हे झालं. म्हणून तात्यांच्या ह्याच्यात आहे ना ते की ते माळांच्याबद्दल कोणीतरी टीका केली. ते म्हणले मी इतकी वर्ष कंठशोष करतोय तेव्हा लोकांच्या हातात माळा दिसत आहेत, आता तुम्ही माळ्याच्या विरुद्ध काय सांगू नका निदान. असं सांगावं लागलं त्यांना, स्पष्ट सांगू नका म्हणजे. त्याच्यासाठी कंठशोष करून आयुष्य घालवावं लागलं मला. त्यांची तळमळ कळू शकते. सात्विक जो हे आहे तळमळ आहे ती कळते, ती त्यांना स्पष्ट सांगावी लागली शेवटी. आपल्याला माहितीच आहे ते. तर हे 100 वर्षांनी आपल्याला असं वाटतं की आता हे जे काही पुन्हा चालू आहे ते मला सांगा, इतकी सगळी माणसं मिळून करतात तेव्हा ती अखंड चालू म्हणजे नित्य चालू आहे का? आपल्यापुरता विचार केला तर नाही बाबा चालेल, नित्य नाही चालू. सगळ्यांच्या पुरता
100 माणसांपुरता 200 माणसांपुरता विचार केला तर काहीतरी नित्यनाम चालू आहे, पण ते इथं चालू आहे. अजून पुन्हा ते आपापल्या घरी, ते आपल्या ठिकाणी, जे अजून किती त्याच्यातलं आहे, किती त्यांना 100 वर्ष झाली तेव्हा एवढं होऊ शकलं. म्हणजे नित्य हरिकथा जर असेल तर नित्यनामावळी, पण नित्य हरिकथाच मुळात नसल्यामुळे नित्यनामावळी नाही आहे. आपल्याला सारखं त्याचं महत्त्व जर पटत राहिलं, सारखं कानावर पडत राहिलं, ते सगळं त्यासाठी आहे. तर ते झालं तर हे पुढं होईल, म्हणून ह्या नित्य हरिकथा मग नामावळी. त्या ज्या वेळेला भगवंताचं काय आहे हरिकथा अशासाठी की हे सगळे आपण संतांच्या आरतीत सद्गुण स्वप्नीचे वाटेले म्हटलं नाही का परवा, सद्गुण स्वप्नीचे वाटेले त्यांनी जगून या दाखवले. आपल्याकडे प्रल्हाद महाराजांचे आपल्याला माहिती आहे. आता जे जालन्याचं राम मंदिर त्या काळातला आपण विचार करू क्षणभर, तर पुढे आता ते आचार्य आहेत ना, रामदास आचार्य, त्यांचे वडील वामन आचार्य जे होते, तर ते ही 6-7 सालातली गोष्ट. त्यावेळेला परीक्षेची साथ आली होती तेव्हा त्या झोपड्या होत्या सगळ्या, त्या जवळच्या एका अत्यंत आडखेड्यातल्या झोपड्या, तिथे हे कुटुंब होतं. त्या अनेक कुटुंब जी काही 25 एक होती, त्या कुटुंबामध्ये एक कुटुंब होतं. त्या कुटुंबाचं त्या प्लेगच्या साथीमध्ये रोज काहीतरी कळायचं की हे एवढं गेले, 5 गेले, 7 गेले. हळूहळू सगळं ते उजाडायची वेळ आहे. तिथून जे ग्रहस्थ घोड्यावरनं, त्या काळात घोड्यावरनं वगैरे बडी मंडळी जरा होती, ती घोड्यावरनं वगैरे जात असत. तर तसे ते जात असताना त्यांना लहान मुलाचं आरडाओरडा ऐकू आला. जसं तहानेनं व्याकुळून मनुष्य ओरडतो, मूल रडतं, कधी मूल रडतं लहान तहानेनं, तसं रडत असलेल्या मुलाचा आवाज ऐकू आला. म्हणून ते थांबले आणि त्या झोपडीत बघितलं, तेव्हा ही सगळी आई गेलेली, मरून पडलेली माणसं, 5-5 घरामध्ये 5 माणसं मरून पडलेली, वडील नाही, आई मरून पडलेली. ते आईच्या जवळ बसून डोकाड पसरले, ते थांबले. हे का ऐकायचं तर असंही जगामध्ये होतं नव्हे आहे, होतं तर होतंच, पण ते आहेच असं माझी खात्री. ते नसेल आपल्याला दिसत, पण हे जे अर्थी आहे ते अर्थी ते आहे. 6 साली आता त्या गोष्टीला आता 100 वर्ष झाली. त्यावेळेला ह्या ग्रस्तांनी बाळकृष्णबा जे होते त्यांनी ते घोडं थांबवलं, ते उतरले. याचं काय झालं, या घोडपुडीतून एवढं आरडाओरडा काय, तुम्ही बाकीचे का करत नाहीत, काही कोण नाही आहे का, तर बाकीची सगळी गेलेली आहेत प्लेगने, आणि ते बाळ रडते, ते 2 वर्षाचं मुलं. त्यांनी तसंच तसं ते उचलून घेतलं, पाणी पाजलं, त्याला बरोबर घोड्यावर घेतलं, आपल्या घरी घेऊन गेले. त्याचा 4 वर्ष सांभाळ केला. 3 वर्षानंतर ते दुसरे देशपांडे म्हणून ग्रस्त होते, त्यांच्याकडे ते सोपवलं. पुढे याला काहीतरी संस्कार पाहिजे, ते हे आहे बघा ते सगळं, की पुढे काहीतरी संस्कार पाहिजे ही जाणीव 5 वर्षाला होत होती. 5व्या वर्षी संस्कार पाहिजे. आपण आता म्हणतो की काहीतरी चांगलं करायला पाहिजे होतं, शिकायला पाहिजे होतं, चांगल्या दिशा मिळायला पाहिजे होत्या, असं आता जाणीव होते. तिथे त्याची संस्कार असा आहे की 5 वर्षात जाणीव व्हायला पाहिजे, मग हे पुढे होईल. त्यांनी उचलून त्यांना नेऊन त्या देशपांड्यांनी त्यांनी सांभाळून ह्या ज्या वेळेला 6 वर्षात झाला त्यावेळेला घेऊन हे प्रल्हाद महाराज जिथे उतरले होते तिथे गेले त्या बाबाजींच्याकडे. मी म्हणाले या बाळाला घेऊन आलो आहे. आता कसं असतं की वैष्णवाचे कुळी धन्य जन्म. आता या बाळाचा विचार केला तर त्याला आता काय कुळाचं काय बाजूला आहे, एक काय त्या आचार्य कोण होते त्यांच्या कुटुंबात जन्माला आले, आज कोणीही नाही, त्याला उचलून इथं आणलेलं आहे. पण आज आपल्याला हा संस्कार अवघड आहे. कशा अर्थाने की म्हणून पंढरी उपजावे संसारी, किंवा आधीच्या ओळीत जे म्हटलंय वैष्णवाचे कुळी धन्य जन्म, त्याचा अर्थ अगदी सुरुवातीला सांगितलं आपल्याला की त्यासाठी वैष्णवांचं कुळ म्हणजे म्हणून काही कुठलं वैष्णवाच्या उपासकाच्या पोटी जन्माला यावं लागत नाही. आपण जिथे कुठे जन्माला आलेले आहात तिथून पुढे जिथे कुठे वैष्णवांचे काय आहे स्थान तिथे जाऊन पडणे. थोडक्यात काय पाया पडू दे, मनुष्य नाम घेऊ दे, अनुग्रह घेऊ दे, काय दीक्षा घेऊ दे, काय घ्यायचं ते घेऊ दे, पण ते तो झाला वैष्णवाचा. ते जिथे कुठे आहे तिथे तो गेला आणि वैष्णवांचा झाला हा जन्म त्याचा. तेव्हा या अर्थाने वैष्णवाचे कुळी जन्म, पण ते व्हायला सुद्धा त्याला एक संस्कार लागेल काहीतरी. म्हणजे तो त्यांनी ह्या 2 वर्षाच्या अनाथ मुलाचा 4 वर्ष सांभाळ केल्यानंतर ज्या वेळेला ह्यांच्या समोर आणला आणि ही सगळी परिस्थिती सांगितली तेव्हा प्रल्हाद महाराजांची आई होती. प्रल्हाद महाराजांचे थेट शिष्य आपल्याला माहितीच आहे. तर
त्यांची आई होती यांची, आणि ती तिथं बाजूला होती, घरात काम करते. हे बाहेर सगळी माणसं चाललेले त्यांच्याकडे उतरले, तिथं गप्पा झालं, माणसं भेटत आहेत. त्याच्यामध्ये या बाळाला घेऊन आले, 6 वर्षाच्या मुलाला घेऊन आले. हे असं याची परिस्थिती आहे, असं मी सांभाळलं, ह्यांनी सांभाळलं, हे आता माझ्याकडे आणले, मी इथे सांभाळलं, पण ह्याच्यावर शिक्षणाचे संस्कार झाल्याशिवाय पुढं जायचं नाही याचं काही, तर त्याला काहीतरी याच्या संस्कारासाठी मी यांच्याकडे ठेवावं असं म्हणतो. तर काय करावं त्याचं? तर म्हणले, प्रल्हाद महाराजांनी विचारलं की बाळा तू कोणाचा? एक 6 वर्षाचं मूल आहे, परीक्षा म्हणून. त्याने तर पाहिलं आहे सगळं वातावरण की हे महाराज कोणतरी आहेत, ही सगळी मंडळी एवढं हे करतायत, काहीतरी परमेश्वराची म्हणून, काहीतरी थोरपणाचे म्हणून कुठेतरी जाणीव जी जागृत व्हायला लागते ना, तो संस्कार. त्यामुळं बाळ तू कोणाचा, म्हणजे काय तुझं काय नाव, कुठून आला, काय त्याला काय माहिती आहे, एवढं तरी विचारावं म्हणून विचारलं होतं. त्याने नमस्कार घातला आणि म्हणला, महाराज मी तुमचा. ह्या उत्तराने मला काय कळायचं ते कळलं. उपजो आणि संसार ते जे आहे ना, ते कसं असेल तर मी तुमचा, हे जे उत्तर ऐकलं तेव्हा ते प्रसन्न झाले. ते म्हणले, ये तो माझाच, जो मी तुमचा म्हणतोय त्याला भगवंत माझं म्हणतोच, मी कुठं तुमचा म्हणायला हाय म्हणतो यार, मला सांग मी तुमचा म्हटलं तर त्यांनी जसं ठेवील तसं राहायला पाहिजे. त्यांनी ते स्वतः काय घागरीन बाहेरले होते आणि ते दगड उचलली होती त्यांच्या गुरुनी, आपल्या रामानंदानी माहिती आहे. आता आले त्यांचे काही स्मरणाचा काळ आलेलाच आहे, साखर खेड्याला चालू आहे, इकडे चालू आहे, उत्सव चालू आहेत, जालन्याला चालू आहे. तर हे सगळं हे काय आहे की त्या क्षणी त्यांनी तू कोणाचा म्हटल्यावर महाराज मी तुमचा, त्यांनी जवळ घेतलं आणि आईला हाक मारली, आम्ही 4 भावंड आहोत, ही गाणकी तुझ्या पोटी घालतोय. आई पण थोर असेल, तेही थोर असतील. तेव्हा तिथपासून ते जाईपर्यंत ते 54 सालाच्या दरम्यान गेले. एवढ्या काळामध्ये त्यांनी भावासारखं वावलं, आपल्या सख्या भावासारखी त्यांची ते शिक्षण वगैरे ते सगळं केलंच. पुढे ते त्या काळातलं जे 50 सालापर्यंत राम मंदिर सांभाळलेलं होतं, जसं तात्यासाहेबांनी सांगितलं, जसं महाराजांनी सांगितलं, तसं ज्या पद्धतीनं पाहिजे तसं सांभाळलं गेलं, त्या सांभाळलं गेले ते सगळं यांच्यावर सोपवलं प्रल्हाद महाराजांनी. आणि त्यांनी स्वतः गोंधळला जाऊन ते सगळं आणून त्यांच्या हातात हे याप्रमाणे त्यांनी चालवायला सांगितलं, तसं हे चालवायचं. आणि तसंच त्यांनी आयुष्यभर शेवटपर्यंत चालवलं. आणि पुढे ते का ह्याच्यामध्ये त्यांचे काय कार्य आयुष्याचा काल संपला, ते आनंदामध्ये गेले. कुठून कुठे जातं, मला असं म्हणायचं की ह्या त्यांच्या कानावर त्या 4 वर्षात काय पडलं असेल, कुठे ते प्रल्हाद महाराजांच्याकडे निघाले त्यावेळेला त्यांना काय कल्पना असेल नक्की घरामध्ये सांगितलेली, त्यांच्याविषयी काय सांगितलं असेल, ती हरिकथा ती नित्य कानावर पडतीये. म्हणून त्यांच्याकडे गेल्यावर वाटलं की महाराज मी तुमचा, कारण हे कोण माझे नाही, मला माहितीच आहे, यांनी मला सांभाळले, त्याच्या आधी आणि कोणीतरी सांभाळले, त्याआधी मी अनाथ आहे, काहीतरी समज असतेच त्यावेळेला सुद्धा, तर त्यात ह्यांनी मला सांभाळले. आणि महाराज तुम्ही तू कोणाचा, तुम्ही तुमचा, तर म्हणल्यावर त्याला जवळ घेऊन सांभाळले. आणि तिथे बाजूला ग्रस्त म्हणले, ते अरे तुला काय, तुझं नाव काय? तर मला नाना म्हणतात. आता हे इतकं जनरल संबोधन आहे साध्या भाषेमध्ये, इतकं सामान्य संबोधन आहे, तर त्यामुळे ते म्हणले अरे ते ठीक आहे, काहीतरी म्हणायचं म्हणून म्हणत असतील, म्हणले तुला नाव ठेवलं पाहिजे ना, तो भाऊ ना आपला, तो तर आमचा ना, तर तुला नाव ठेवलं पाहिजे. मग ते बाजूच्या ग्रस्ताने सांगितलं की आज वामन द्वादशी आहे, तर मग म्हणले वामन नाव ठेव, साखर घ्या म्हणले, सगळ्यांच्या हातावर साखर ठेवलं म्हणायचं नाव वामन. ते वामन आचार्य झाले, पुढे वामनाचार्य असे झाले, ते असे झाले. म्हणजे ही कथा जर कानावर नित्य असेल तर माणसाला कोणाला तरी सांभाळायची बुद्धी होईल, काहीतरी त्याला भगवंत त्यातून दिसेल. आज मला सांगा त्यांचं कार्य, जे भगवत कार्य आहे ते वाढवायला त्याची मूळ जी नित्य हरिकथा आहे ती सुरू आहे. हरिकथेमध्ये नुसतं असं नाही, सगळं कानावर पडतं, कसं राहावं, काय वागावं, काय नाही करावं, काय करावं, हे सगळ्या माणसांनी केलेलं आहे. आणि आपल्यासमोर हे सारखं कोणाच्या ना कोणाच्या तरी रूपाने असावं. मी अगदी पूर्वीचा एक प्रश्न आपल्यासमोर ठेवला आहे आणि म्हणजे तो लक्षात आहे, त्याची फक्त परत एकदा आठवण करतो की आपण कुठे, कशासाठी आणि केव्हा जातो, याच्यावर आपल्याला बरीचशी उत्तरं परमार्थातली मिळतील प्रगतीसंबंधी. तर आता आपल्याला जायचं असेल तर ह्यांच्या चरित्राकडे जावं लागेल. असे जी भगवत भक्त असतील की जे जगले, त्यांच्या चरित्राकडे जावं लागेल. म्हणून महाराज म्हणायचे संतांचे ग्रंथ वाच, संतांचं चरित्र हे सुवर्ण, संत्याखाली खाल संतांचे ग्रंथ, आणि विद्वानांचं वाचू नये म्हणले.
काय काय आपल्याला कळतं ते म्हणून हे त्यांच्या घरी राहण्याचं भाग्य, तिथे वातावरणाचं भाग्य, हे सगळं केव्हा आहे, हे सारखं कानावर पडत राहिलं तर आहे. म्हणून आपल्याला काय म्हणतो, फार मोठे संकल्प नकोत. इतकी संत मंडळी होऊन गेली, एवढे प्रसंग होऊन गेलेले आहेत, काय आपल्याला एवढा एक छोटासा संकल्प याद करता येईल काय? शेवटी ह्याला ॲप्लिकेशन पाहिजे, काहीतरी व्यवहाराला आलं पाहिजे ना. तर त्याच्यासाठी कुठलंही काहीही संतांचं घ्या. काय इतकी मंडळी इथे रामकृष्णांपासून सगळी किती आहेत. हे उंबरी महाराज आहेत, भाऊसाहेब महाराज आहेत. भाऊसाहेब महाराजांची म्हणून गंमत सांगतो. भाऊसाहेब महाराजांकडे इंचगिरीला असताना विजापूरचे ग्रस्त आले. छत्र नावाचे ग्रस्त आहे, थर्ड पार्टी, तसं काही हे नाही, फार मोठा संबंध नाही, काही नाही. आले, आपलं दर्शन घेतलं, हे केलं आणि त्या काळातले 200 रुपये त्यांना देऊ केले. ही गोष्ट समजूनच घ्यावी लागेल. तर ते असतील, श्रीमंत असतील, काय असेल ते असेल. त्यांनी आपलं ते हात जोडला, म्हणले नको, काही स्वीकारण्याची पद्धत नाही आणि त्यामुळं नको. तर कारण समर्थांनी सांगितलेलं आहे ते द्रव्यानं मागावे, ते आपल्या आहेत. तर ते म्हणले इथे पद्धत नाही, हात जोडले. त्यांनी काय करावं, बरोबर आहे, हे मनुष्य सर्वसाधारणपणे करतो तेच. ते तिथून उठले, त्यांना नमस्कार केला, इकडे तिकडे मठ फिरला. आता ह्यांची शिष्यमंडळी आजूबाजूला आहेतच ना, बाहेर काही ते कोण झाडतोय, कोण लोटतोय, कोण काम करतोय, कोण उपासना करतोय, ते प्रत्येकाच्या कडे जाऊन त्याला बाजूला घेऊन वगैरे ते तिथून बाहेर पडे. प्रत्येकाने हात जोडले, नमस्कार केला. ते गेल्यानंतर महाराजांची गाठ पडली, सगळ्यांची बोलावलं की अरे बाबा ते गेले का? हो गेले. कोणाकोणाला भेटले? तुम्हाला भेटले, तुम्हाला भेटले, तुला भेटले, तुला भेटले, तुला भेटले. त्यांनी काही पैसे दिले का तुमच्याकडे? हो दिले. तू काय सांगितलंस? सांगितलं नको म्हणून. सगळ्यांना विचारलं, एकानेही सांगितलं नाही की मी घेतले. सगळ्यांनी सांगितलं की आम्ही ते नको म्हणले. ते सद्गदित अंतःकरणाने म्हणाले की तुम्ही माझी लाज राखली म्हणले. मला निस्पृहता शिकायची असेल तर कुठे जाऊन शिकणार? ही हरिकथा. हरिकथा म्हणजे काय अमुकच असं नाही, हे जे जगलेले लोक आहेत, ही निस्पृहतेचा प्रश्न आहे. ते भगवंत देणार आहे, तो त्यांच्या रूपानं भरायला तो देईल वगैरे, ते एक वेगळं लॉजिक आहे. किंवा आणखीन तशी गरज असेल तर ते काय व्हायचं ते होईल. नडलंय का हा प्रश्न आहे. मला अनेकदा असं वाटतं की देवळात देणगी स्वीकारले ते महाराजांनी म्हटलंय ना की देवळात हे असं मंदिर हे उपासनेवर भिक्षेवर चालावं. एक उपासना असली पाहिजे, दुसरी भिक्षा असली पाहिजे. त्यांनी जे असेल त्याच्यावर चालावं, काही कोणाकडे मागू नये, कोणा मागू नका काही. ते खरं त्याच्यासाठी सांगितलेलं आहे, त्यानुसार आहे ना. असं कुठं होत नाही. मी सहसा म्हणजे माझ्या पाहण्यात नाही, मी काही फार फिरत नाही, पण तरीसुद्धा त्यातला अनुभव कमी आहे. मी खूप चारधामपासून सगळं हुडकून सगळं झालं भारत. तर बाबा आता तिथे काही समजा आज अन्नदान आहे आणि आज उद्या आता त्या अन्नदानाच्या आजची संपली, व्यवस्था संपली, तांदूळ संपला, गहू संपला, काय जे ते वाढत असतील करून, काय खीर वाढतात, काय भात वाढतात, काय जे असेल आमटी भात असेल, तर तो आज नाही आहे. तर आज भगवंताचा प्रसाद आज नाही आहे. तो जो आत बसलेला तो जिवंत आहे ना. तो जो भगवंत आत कोणी ह्याच्या रामाच्या रूपात असेल, विठोबाच्या रूपात असेल, त्याची काळजी आहे ना. ती काळजी बाकीच्यानंच लागती. हरिकथा म्हणजे समजून घेणं की हरी आहे, भगवंत आहे आणि नुसतं आहे असं नव्हे, तो जागा आहे आणि तो हे सांभाळायला समर्थ आहे. तर त्यामुळं आपल्याला असं कुठे आढळतं का? मला असं वाटतं की असं आढळावं. समजा जर देऊळ असेल तर देऊळ आहे, तर त्याच्यावर चाललं पाहिजे, हे भिक्षेवर चाललं पाहिजे. कोणी आणून दिलं त्याच्यात ते चाललं पाहिजे, बरोबर. पण आता समजा आणून दिलं जास्त झालं तर काय करावं? गृहस्थानी किंवा काही झालं तरी ते 3 महिन्याच्या वर संग्रहाचं नाही आहे, 3 दिवसाच्या वर संग्रहाचं नाही. वेगवेगळं प्रत्येकाने आपापलं सांगितलेलं आहे. ठीक आहे, एक तरी नक्की की महिन्याभराचं तरी ह्याच्यापेक्षा काही काळजी करायचं काही कारण नाही. महिन्याचं म्हणा, सप्ताहाचं म्हणा, एखादं काही एक निवडा प्रमाण काहीतरी. एक सप्ताहाचं आहे, 7 दिवस येईल तेवढ्या माणसांचं हे अन्न म्हणजे काय आमटी भात प्रसाद आहे त्याची व्यवस्था आहे. ते संपत आलं आणि दरम्यान काही नाही आलं तर प्रश्न येईल. त्या दिवशी कोण सोडवेल? तो राम सोडवेल, बरोबर. म्हणजे आपण जे कोणी व्यवस्था करतो ते जेऊ आणि त्यांना मिळणार नाही असं नाही होणार. आम्ही पण उपाशी राहू, ते पण राहतील आणि देवाला पण पाणी दाखवून नैवेद्य म्हणून चालेल, तर ते चालत येईल. हा एक भाग झाला. आता समजा त्याच्यापेक्षा प्रचंड येत आहे असं आलं समजा, तर अशी पाठी लागली का की इथे आत्ता प्रसादाचं हे संपलेलं आहे, म्हणजे आवश्यकता संपलेली आहे, त्यामुळे सध्या देणगी स्वीकारली जात नाही. जय जय राम कृष्ण हरी.
राम कृष्ण सारखं ते चालू असेल तर त्याचं अनुसंधान राहील. इथे दोन्ही स्वीकार. मी म्हणतो देणगी ते आता काही काही ठिकाणी ते डॉक्टर आहेत नाही तसं नसतं का पाठीवर एखाद्या सोपं आहे काम. देणगी स्वीकारली जाते. सध्या देणगी स्वीकारली जात नाही कारण सध्या आलेलं हे प्रसाद द्यायला पुरेसा आहे त्यामुळं स्वीकारली जात नाही. तर उलटी करून ठेवली स्वीकारली जाते कारण गरज आहे. सप्ताहाची आपल्याकडे व्यवस्था नाही त्यामुळे त्याच्यासाठी स्वीकारली जाते. समोर लावून ठेवलं लोक देत राहत आहेत घेत राहते. सप्ताहाची व्यवस्था संपली कळतं आपल्याला साधारण सप्ताहाला एवढं लागतं. पाठी फिरवली परतोय. सध्या सप्ताहाची व्यवस्था आहे त्यामुळे देणगी स्वीकारली जाते. काय असेल की नाही. कशाला देवस्थान खाली देवाचा अनुभव दिल्याशिवाय राहणारच नाही ते कुठे ते देवाचा अनुभव देईलच. पण जर असं असेल तर नसेल तर नाही देणार म्हणून सांगितलं. हे जे आहे ना जिथं तळ आहे जिथं तहान नाही तिथं असणार ते कुठेही असेल. त्यालाबद्दल काय म्हणायचं नाही. ते झाडाखाली एखादा मनुष्य बसले सत्पुरुष तिथे सुद्धा ते असेल. ते घरात सुद्धा असेल कुठेही असेल पण ते त्या ठिकाणीच असेल. इतर ठिकाणी असणार नाही. इतर ठिकाणी ते का मिळत नाही अनुभव तर त्याचं कारण हे आहे की हे असं नाही आहे म्हणून हे आहे. मग प्रपंचात संचय केला काय आणि तिथे केला काय. संचयाचं स्वरूप तेच म्हणजे संचयात्मा विनश्यती असं मी मागे एकदा म्हटलं होतं. गीतेला मी क्षमा मागून म्हटले ते पण तसं म्हटलं त्याचं कारण ते झालं. तर सत्पुरुषांच्या ह्या हरिकथा आहेत. थांबू आपण आज. तर ह्या हरिकथा सारख्या चालू असतात ते तिथे असावं लागतं. मागे एकदा आपल्याला कायंद्यांचं जे बोललो होतो तर कायंद्यांच्याकडे ते जे ग्रस्त जाऊन बसायचे ज्यांनी ह्या आठवणी लिहून ठेवल्या किंवा काय पर्यंत म्हणून ग्रस्त ते लिहिलं सगळं असं असं त्यांच्या आणि इतर कोणी बसत होते. पण ते जाऊन आपलं तिथं बसायचे. काय मिळेल त्याच्यातनं शिकायला मिळेल ते टिपून ठेवायचं. प्रश्न उत्तरं व्हायची काय त्यातून काही कळायचं. तेव्हा ते एकदा म्हणाले शंका विचारली की योग म्हणजे नक्की काय मला कळलेलं नाही. योग म्हणजे काय ते म्हणले ते सांगतो पण आपल्यावर येणारी आपल्याला सुखदुःखांचा अनुभव आहे की नाही आहे. तर सुखदुःख हे परमेश्वराची देणगी आहे आणि त्याच्या प्रेमाचं ते प्रतीक आहे असं आपल्याला वाटतं का. त्याच्या ते प्रेमाचं प्रतीक आहे. त्याचं आपण तर म्हणून याला परमेश्वराचा अन्याय करतोय इथपासूनच सुरुवात आहे आपल्या. आम्ही इतकं चांगलं वागून माझ्यावाट वगैरे वगैरे. तर ते म्हणले त्याचं ते प्रेम आहे. आणि दुसरं असं आहे की त्याचे ते लेसन्स आहेत म्हणले धडे. ते धडे देत असतो. तो प्रेम देतो आणि धडे देतो. असं ज्याला सुखदुःखाकडे बघून वाटतं तो योग म्हटले. झालंच की आणखीन काय आपल्याला घेता पाहिजे. मग नित्यनामावळी हे सारखं आठवण्यासाठी आणि मग पुढे आहे ते हरिकथा नित्यनामावळी आणि मग आनंदच आहे. सुखदुःखे समय करतो आहे जे आहे ते काय आहे वेगळं योग म्हणजे हेच. हे जे सुख आलं हे जे दुःख आलं हे दोन्ही मला शिकवण्यासाठी आलेले आहेत आणि ते भगवंताचं प्रेम दर्शवतात माझ्यावरचं. कारण मला न्याय देणं हे भगवंताचं प्रेम नाही का माझ्यावर अन्याय करणं हे काय आहे मला सांगा. मग न्याय करणं हे प्रेम आहे की नाही. मग दुःख हाही न्यायच आहे सुख हाही न्यायच आहे. तर तो माझ्यावर करतोय म्हणजे ते प्रेम आहे आणि ते प्रेम आहे आणि त्यात तो शिकवतो. कारण दुःखात मनुष्य वेगळं शिकतो आणि आनंदात जर सावध असेल तर वेगळं शिकतो. आपण समजून घेऊ शकतो यातून. तर हे अशा हरिकथा आहे ती आपण शिकावं म्हणजे नाही खिन्नता राहणार काय नाही. नित्यता दिवाळी नाही मग हे सगळा जो अभंग आहे तो आपल्याला अधिक चांगला लागतो कळतो आनंद होतो. वैष्णवाचे नाही जाय वर जाय. वैष्णवाचे कुळी धन्य जन्म वैष्णवांचे कुळी धन्य जन्म धन्य जन्म. नित्य हरिकथा नित्य नामावळी नित्य हरिकथा नित्य नामावळी. एक मिनिट. नित्य हरिकथाबद्दल मगाशी एक शब्द सांगितला आणि तो पुढं करायचा राहिला. काहीतरी प्रयोग करायला पाहिजे म्हणून प्रयोग करता येण्यासारख्या इतके सत्पुरुष आहेत इतके अद्भुत कथा आपल्याला मिळत असतात. इतक्या ठिकाणी साधनानं तोटाच नाही अशी परिस्थिती आहे. अगदी निवडून ठेवा एक हरिकथा रोज वाचा. नित्य हरिकथा नित्य नामावळी नित्य हरिकथा नित्य नामावळी. वैष्णवाचे कुळी धन्य जन्म वैष्णवांचे कुळी धन्य जन्म धन्य जन्म. नित्य हरिक
कथा नित्य नामावली, नित्य हरी कथा नित्य नामावली. म्हणून पंढरी उगजावे संसारी, म्हणून पंढरी उगजावे संसारी. प्रत्यक्ष श्रीहरी तीरी ओहा, प्रत्यक्ष श्रीहरी तीरी ओहा, तीरी ओहा. नित्य हरी कथा नित्य नामावली, नित्य हरी कथा नित्य नामावली. नित्यता दिवाळी नाही तेथे द्वैत, नित्यता दिवाळी नाही तेथे द्वैत. नित्यताच्युत तिष्ठते, नित्यताच्युत तिष्ठते, तिष्ठते. नित्य हरि कथा नित्य नित्य नामावली. निवृत्ती सधर विष्णुमय सार, निवृत्ती सधर विष्णुमय सार. विठ्ठलाचार पंढरी, विठ्ठलाचार पंढरी, पंढरी. नित्य हरि कथा नित्य नामावली, नित्य हरि कथा नित्य नामावली, नित्य हरि कथा नित्य नामावली. तोडी माया जाळ संकीर्तने, तोडी माया जाळ संकीर्तने, संकीर्तने. निवृत्तीचे फळ सकळ, निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ. भवजळ काया पंचतत्व माया, भवजळ काया पंचतत्व माया. भजन उपाया पंढरी रावो, भजन उपाया पंढरी रावो, पंढरी रावो. निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ, निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ. तारक पंढरी प्रसिद्ध भीमाती, तारक पंढरी प्रसिद्ध भीमाती. विदे चराचरी बोले वेरू, विदे चराचरी बोले वेरू, बोले वेरू. निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ, निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ. माया मोह जाळ ममता निखळ, माया मोह जाळ ममता निखळ. सेविता सकळ होय हरी, सेविता सकळ होय हरी, होय हरी. निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ, निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ. तोडी माया जाळ संकीर्तने, तोडी माया संकीर्तने, संकीर्तने. निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ, निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ, निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ. जानकी जीवन स्मरण जय जय राम.